तर बघू शकता मित्रांनो, तर आता आपण आहे नेरुळ. तर आपण स्टेशनला चाललेलो आहे. पुढे स्टेशन आहे. बघू शकता ऊन खूप आहे पाठीमागं. सध्या उन्हाळा चालू आहे, तो खूप ऊन आहे. तर मित्रांनो आता वाजतोय 1. आपली ट्रेन आहे 12:55 आणि आपण फटाफट चेक करू आपली ट्रेन कुठं आहे. जयनगर म्हणजे 5 मिनिटं लेट आहे. आपली ट्रेन लवकरात लवकर येईल. एक ट्रेन नेरुळ क्रॉस केलेली आहे आणि एक जयनगर मध्ये. तर बघू शकता मित्रांनो, आता आपली ट्रेन येणार आहे. बघा इथं लागलेले 12:55 पनवेल. तर इथं आपली ट्रेन येणार आहे फायनली. तर आपण वरतूनच वेट करू. तर मित्रांनो आता आपली ट्रेन आलेली पनवेल. बारा वाजून 55 ट्रेन आहे आणि आता 1:03 होत आहे. तर मित्रांनो आता आपली ट्रेन फायनली नेरुळ डिपार्चर केलेली आपल्या ट्रेनने. ही आपली ट्रेन 12:55 जी बाजूला लागली आहे ती उरण. ती नेरुळ सोडते तर नेरुळला डिपोट करणार लास्ट स्टेशन. नेरुळ ते उरण, तिथं लास्ट डेस्टिनेशन उरण. उरणला पण खूप काही बघण्यासाठी मित्रांनो. न्यू डेव्हलप होत आहे तिकडे ते साईड. जे पुढून एंट्री झाली आहे ट्रेनची, ती मुंबई CST ला जाण्यासाठी ही वाली ट्रेन. नेरुळ किमान सौल स्टेशन 2-3 मिनिटाच्या अंतरावर, बाकी एवढ्या लांब नाही. आणि मधला मी पहिलं जॉबला होतो, पण तिथून मी ट्रान्सफर वगैरे घेतलं आणि बेलापूरला आहे आता. दुपारच्या टायमाला ट्रेन चक्क खाली. एवढा काही क्राऊड नाही दुपारच्या टायमाला. डेव्हलप होत झालेले. आणि हा सेऊळ नेक्सस मॉल, LNT सेऊळ. इथं खूप तुम्हाला जॉबसाठी किंवा फिरायसाठी खूप मोठा मॉल आहे. नवी मुंबईमध्ये तर खूप मोठा मॉल आहे. तर
तुम्हाला फिरायला खूप मजा येईल. धारावी धारावी आता आपण सेऊ स्टेशनला आलेलो आहे. तर मित्रांनो आता फायनली आता आपण बेलापूर स्टेशनला उतरलेलो आहे. डिबोट केलेली होती आणि जी आपली ट्रेन आता पुढं आता आपल्याला पनवेलला जाणार ती ट्रेन. दुपारचा टाइम होतो आणि उन्हाळा आहे मित्रांनो, खूप गरमी होत आहे. त्यामुळे तुम्हाला एवढे लोक काय बघायला भेटणार नाही दुपारच्या टायमाला. ज्याला गरज आहे दुपारच्या टायमाला जॉबसाठी रिक्वायरमेंट आहे तेच उन्हाळ्यामध्ये बाहेर पडत आहे. तर शक्यतो मित्रांनो तुम्ही पण बाहेर नका पडू. जागा नीड असलेलं तरच तुम्ही बाहेर. आता आपण बेलापूर स्टेशनच्या बाहेर आता आलेलो आहे आणि उन्हाळा झाला मित्रांनो. उन्हाळ्यात खूप गरमी होत आहे. उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात खूप गरमी होत आहे. त्यामुळे आता आपण सन ग्लासेस टाकलेला आहे. बघू शकता आभाळ तर येतं मित्रांनो, आभाळ येतं जातंय. गाव साईडला खूप पाऊस वगैरे पडतोय, पण मुंबईमध्ये तर अजून काही पाऊस पडलेला नाही. नॉर्मली आभाळ येतंय जातंय, पण पावसाचं काय वातावरण होत नाही. कसं एक वेळा पाऊस पडला तर लाईफ कशी झिंगाला होते, मस्त मस्त गार वाटेल. सध्या तर काय पाऊस पडत नाही, त्यामुळं गरमीमध्ये खूपच बेकार हालत झालेली. ज्याला शक्यतो जादाच नीड आहे त्यानेच बाहेर यावा. शक्यतो बाहेर पडू नका तुम्ही. बाहेर एवढं ऊन आहे, खूपच ऊन आहे मित्रांनो. जादा नीड असली तरच बाहेर आहे. छोट्या मुलांना वगैरे बाहेर घेऊन फिरू नका, कारण की ह्या उन्हामध्ये आजारी पडायची शक्यता आहे. कारण की खूपच टेम्परेचर आहे, खूपच गरमीचं वातावरण आहे. तसं थोडं वारा आला की जरा चांगलं वाटतं, थोडा मूड फ्रेश होतो. वारा पण नसला काय नसला, आता सध्या आभाळ वगैरे रे, तर थोडं बरं वाटतंय. थोडं हवा चाललेली तर बरं वाटतंय. तर मित्रांनो एकदमच गर्दीमध्ये तुम्ही बाहेर नका पडू, आजारी पडण्याची शक्यता आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं कसं आहे? पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याचं नाव आहे संतोष बोरा 2.0. तर मित्रांनो तुम्ही बघताय तर आपले डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलला. तर मित्रांनो सध्या आता मुंबईमध्ये खूप ऊन आहे. उन्हाळा तर एवढा जाम कडकडीचा आहे. शक्यतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही बाहेर पडू नका. जादा जर नीड असेल तरच बाहेर या, कारण की खूपच ऊन आहे. तर बघा मित्रांनो मुंबई उन्हाळा
जो न्यू डेवलप होत आहे. ऊन खूप लागतं मित्रांनो. तर मित्रांनो आता ग्रीन सिग्नल आहे, फायनली आता रेड होणार आणि आता आपले एंट्री स्टार्ट. जो आहे सिग्नल आहे इथलचा, इथून तर गाड्या पूर्ण अंगावरच येतात मित्रांनो. त्यामुळे मी कॅमेरा चालू केलेला आहे. हे बघा, गाड्या कुठून पण फिरतात मित्रांनो, कुठून पण. तर मित्रांनो खूप दिवसापासून आपले ब्लॉग म्हणजे आपण चॅलेंज व्हिडिओ घेतलेला होता 30 ब्लॉगचा, आणि काही कारणामुळं आपण ब्लॉग कंटिन्यू नाही करू शकलेलो. तर तुम्ही व्हिडिओला जादा रिस्पॉन्स द्या, कारण की लवकरात लवकर आपले सबस्क्रायबर्स वाढत नाही मित्रांनो. तुम्ही सपोर्ट नाही करत. तुम्ही बोलले व्हिडिओ क्वालिटी चांगली नाही, तर आपण त्याच्यासाठी कॅमेरा परचेस केला. तुम्ही बोलता वाईज नाही, त्याच्यासाठी आपण कॅमेरा परचेस केला आणि त्याच्या एक्सटर्नल माईकने आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आणि चांगल्या पद्धतीने आपण व्हिडिओ पण एडिटिंग करतो. आणि जे असे काही फालतू, म्हणजे नाव नाही घेणार मी, पण असे जे फालतू ब्लॉग म्हणून डायरेक्ट यूट्यूबला अपलोड करता, तुम्ही लोक त्यांना सपोर्ट करता, त्यांना तुम्ही सबस्क्राईब करता. जे मी एवढ्या उन्हाळ्यात पण तुम्हाला ब्लॉग घेऊन येतोय, न्यू कंटेंट घेऊन येतोय, आणि तुम्ही एक पण सबस्क्राईब करत नाही. आणि काल असं झालं की माझे 132 सबस्क्रायबर झालते, त्याच्यातून पण एकाने अनसबस्क्रायबर केलं. आता त्याच्या एक सबस्क्राईबने माझं काय बिघडत होतं का? अनसबस्क्राईब केलं तुम्ही. तर मी सांगायचं एवढंच की मी थोडा मेहनत करतो. तुमच्या एका सबस्क्राईबने, तुमच्या एका सबस्क्राईबने माझं करिअर बनवू शकतं. तर मित्रांनो फक्त एक तुम्हाला क्लिक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. जे ऑडियन्स आहे मी त्यांना आपल्या फॅमिलीसारखं ट्रीट करतो. जे ऑडियन्स कमेंटमध्ये आपल्याला सजेस्ट करतं, आपण त्याच्यावर कंटेंट घेऊन येतो, ब्लॉग बनवतो. तर तुम्ही एवढ्या उन्हाळ्यात तर मित्रांनो मी एवढा चांगला ब्लॉग घेऊन येतो आहे आणि डेली ब्लॉग टाकतोय. मी सपोर्ट करा मित्रांनो प्लीज. तर मित्रांनो तर आता फायनली आपण आपल्या जॉबच्या डेस्टिनेशन आलो आहे, जॉबवर पोहोचणार आता. तर बघू शकता बाजूला एवढं भारी नर्सरी आहे, तिथे तुम्हाला खूप भारी भारी झाडं बघायला भेटेल, जे तुम्हाला तुमच्या घरी लावायला चांगलं वाटेल. ज्याला झाडाची खूप आवड आहे ते इथून लावू शकता मित्रांनो. खूप भारी भारी इथं झाडं वगैरे. आणि मित्रांनो तुम्ही जादा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सबस्क्रायबर
वाढणार. सध्या तर मला आता यूट्यूबवर 11 महिने वगैरे होत असताना 1 वर्षाच्या आसपास आलेलो आहे, तरी पण आपले सबस्क्रायबर वाढत नाही. तर मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. आणि जवळपास 1 वर्ष होत आले आपले यूट्यूबला सबस्क्रायबर वाढत नाही. 132 पर्यंत आपले सबस्क्रायबर पोहोचलेले आहे. प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला. आणि अशा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात सबस्क्राईब करा आणि शेअर करून द्या. चला तर भेटू आपण पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपला ब्लॉग एन्जॉय करा. नेक्स्ट पार्ट तुम्हाला आता पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत बाय.